नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम या YouTube चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. जसं की कालच्या भागामध्ये आपण स्त्री प्रजनन संस्थेचा भाग पहिला बघितलेला आहे. त्याच पद्धतीने आज आपण सेकंड पार्टमध्ये हे टॉपिक जो आहे तो कंप्लीट करत आहोत. ठीक आहे. मग कालच्या पार्टमध्ये आपण काय बघितलं की स्त्री प्रजनन संस्थेमध्ये कुठले कुठले अवयव असतात, त्या अवयवाचं कार्य काय आहे आणि त्यानंतर जसं आपण ओव्हरी शिकलो, ओव्हरीमधून कुठला जो हार्मोन आहे तो रिलीज होतो, त्या हार्मोनचं नाव देखील आपण बघितलं. त्यानंतर मेन आर्चचा टाइम, मेनोपॉजचा टाइम, त्याचा कालावधी आणि अंडपेशींचा विकास, त्याच्यानंतर फलन प्रक्रिया ही कुठे केली जाते हे सुद्धा कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. सो ज्यांनी अजूनही लेक्चर बघितलं नसेल तर त्यांनी जाऊन चेक करायचं आपल्या टिकर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम म्हणजे आपल्या ह्याच चॅनलवरती हे लेक्चर अपलोड केलेलं आहे. ओके, तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या दुसऱ्या भागामध्ये, ज्याच्यामध्ये आपण मेन्स्ट्रुअल पिरियड आणि त्याचे जे 4 चक्र आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत. नंतर जर जुळे अपत्य असतील तर ते किती अंडपेशींचा भाग असतो हे सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर सगळ्यांनी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सगळ्यात जास्त व्हिडिओला शेअर करायचं आहे, कारण हे तुमच्यासाठी खूप बेसिक आणि महत्त्वाचं नॉलेज असणार आहे. ठीक आहे, तर बघा, तर आता काय करायचंय, सर्वप्रथम शेअर करून घ्या लेक्चरला तोपर्यंत. ठीक आहे, तर काल बघा आपण काय शिकलो, तर स्त्री प्रजनन संस्था शिकलो. त्याच्यानंतर आपण अंडाशयामध्ये कुठलं हार्मोन स्रावतं हे सुद्धा बघितलं, बरोबर. त्याच्यानंतर आपण मेन्स्ट्रुअल पिरियड काय आहे हे सुद्धा बघितलं, कधी स्टार्ट होतं कधी एंड होतं हे पण बघितलं. त्यानंतर जर स्त्री 30-40 वर्षाची असताना जर मुलाला जन्म देत असेल तर ते दोषयुक्त जन्माला येण्याची शक्यता असते हे देखील आपण बघितलं. तर आज आपण बघणार आहोत काय, ऋतुचक्र म्हणजे मेन्स्ट्रुअल पिरियड. ओके, आता बघा काय दिलेलं आहे. चला, सगळ्यांनी लिंक शेअर केली. ज्यांचेही सीजीएलचे पेपर चालू आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा आहे, बेस्ट ऑफ लक माझ्याकडनं आणि आपल्या पूर्ण टिकर मराठीच्या टीम कडनं. पण तुम्ही आता व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, कंटेंट सगळे व्यवस्थित तुम्ही करून घ्या, कारण जोपर्यंत तुम्ही पूर्ण कन्सेप्ट नाही वाचणार तर तुम्हाला तिथे क्वेश्चन आन्सर नाही जमणार. आणि जे पेपर होत आहे ना त्या पेपर मधले क्वेश्चन बघा आधी, की ते क्वेश्चन कशाच्या बेसवर आलेले आहे, तसाच तुम्ही पण अभ्यास केला तर तुम्हाला जास्त फायदा होईल. सीजीएलचे पेपर सुरू झालेले आहे कालपासून, है ना, परवापासून, सॉरी, है ना, 9 तारखेपासून सीजीएलचे पेपरला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, आता बघा काय सांगितलंय की पुटिका ग्रंथी जी आहे म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग जो हार्मोन. ठीक आहे, आता बघा पुटिका ग्रंथी संप्रेरक म्हणजे काय, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, याला आपण FSH म्हणतो, है ना. आता हा काय आहे, अंडाशयातील अंडपेशींचा विकास घडवून आणतो. आता ह्याच्यामध्ये काही प्रकारचे हार्मोन आहे, जसं की तुम्हाला आता हार्मोनचा अभ्यास करायचा आहे तर काय सांगितलं गेलं, FSH जो आहे, आता FSH हा गोनॅडोट्रॉपिक म्हणजे गोनॅडोट्रॉपिक हार्मोन पासून सिक्रेट होतो. FSH अँड LH है ना, ल्युटिनायझिंग हार्मोन आणि FSH. तर हा काय करतो, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजे अंडाशयाचा विकास करणे. आता जी अंडपेशी असते तिला मॅच्युअर करणे, तिचा विकास करणे, हे या हार्मोनचं कार्य असतं. नंतर इस्ट्रोजन हार्मोन, आता हे काय आहे, तर मेन्स्ट्रुअल पिरियड मध्ये लागणारे हार्मोन्स आहे, याच्यावरती तुम्हाला डेफिनेटली प्रश्न विचारले जातील. इस्ट्रोजन काय आहे, तर विकसनशील अंडपेशीद्वारे याची निर्मिती होते. म्हणजे जे विकसनशील आहे त्यांच्याद्वारे इस्ट्रोजन काय होतं, स्रावला जातो, सिक्रेट होतो. नंतर मी तुम्हाला LH बोलली होती म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन, हे पण गोनॅडोट्रॉपिक जो हार्मोन आहे हा आपल्या बघा पिच्युटरी, अँटेरियर पिच्युटरी मधून काय होतो, सिक्रेट होतो. पिच्युटरी म्हणजे आपली मास्टर ग्रंथीचे 2 भाग आहे ना, मग अँटेरियर पिच्युटरीद्वारे गोनॅडोट्रॉपिक हार्मोन सिक्रेट होतो. त्याचे 2 भाग आहे, FSH अँड LH. FSH काय करतो की अंडपेशीचा विकास घडवून आणतो आणि नंतर काय, इस्ट्रोजन हा काय करतो, कुठून सिक्रेट होतो, तर हा विकसनशील ज्या असतात ओव्हरीज मध्ये आहेत, ओव्हरीजद्वारे याची काय होते, निर्मिती होते. नंतर जे ल्युटिनायझिंग हार्मोन आहे यामुळे काय होतं, पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर येते. म्हणजे पूर्ण अंडपेशी जी तयार झालेली आहे ती अंडाशयाच्या बाहेर येते. यालाच आपण काय म्हणतो, ओव्ह्युलेशन म्हणतो. काय म्हणतो, ओव्ह्युलेशन म्हणतो. मग ओव्ह्युलेशन पिरियड पण आपल्या गर्ल्सला माहिती असतो, है ना. मग हा काय असतो, ओव्ह्युलेशन पिरियड असतो. कधी, जेव्हा पूर्ण अंडपेशी काय होतात, एकदम मॅच्युअर झालेल्या आहे, अंडाशयाच्या बाहेर आलेल्या आहे, त्याला आपण ओव्ह्युलेशन पिरियड म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा हार्मोन म्हणजे प्रोजेस्टेरॉन हार्मोन. ठीक आहे, आता प्रोजेस्टेरॉन काय, बाहेर पडलेल्या अंडपेशीपासून, आता ज्या अंडपेशी विकसित झालेल्या आहेत, ठीक आहे, त्यांचं ते मॅच्युरेशन झालेलं आहे, त्याच्यानंतर ज्या बाहेर पडल्या त्यांच्यापासून कोण सिक्रेट होणार आहे, प्रोजेस्टेरॉन सिक्रेट होणार आहे. आणि प्रोजेस्टेरॉन हा सिक्रेट झालाच पाहिजे. ठीक आहे, हा आपल्या मेन्स्ट्रुअल पिरियडचे हे सगळे हार्मोन आहे, याची लेवल कमी जास्त असेल तर आपल्याला पूर्ण मेन्स्ट्रुअल पिरियड मध्ये प्रॉब्लेम निर्माण होण्याची शक्यता असते. तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस आला, मुलींमध्ये ज्या वेळेस खूप जास्त स्ट्रेस असतो
असतो तेव्हा कोरिन हार्मोन सिक्रेट होतोय ना, तो स्ट्रेसचा हार्मोन आहे. मग तो सिक्रेट झाल्यानंतर या हार्मोनची लेवल कमी जास्त झाल्यामुळे पिरियड्सची डेट काय जाते, पुढे जाते आणि आपल्या शरीरावर त्याचा घातक परिणाम सुद्धा होतो. म्हणून स्ट्रेस येऊ द्यायचा नाहीये. ठीक आहे. कारण तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही गोष्टी घडत असतात त्यावेळी विविध प्रकारचे हार्मोन सिक्रेट होतात. विदाऊट हार्मोन कोणतीच गोष्ट, कोणती घटना तुमच्यामध्ये होत नाही. तुम्हाला कुठली फीलिंग्स असेल किंवा तुम्हाला राग आलेला आहे किंवा तुम्हाला वेदना होत आहे, ठीक आहे, किंवा तुम्ही हॅपी आहात, या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचे हार्मोन सिक्रेट होत असतात म्हणून ह्या गोष्टी असतात. सो प्रत्येक हार्मोन जो आहे तो प्रत्येक फीलिंगला किंवा कुठल्यातरी गोष्टीला घेऊन आलेला असतो. म्हणून जे आपल्यासाठी चांगलं आहे त्याच्यावरतीच फोकस करायचा आहे, है ना? मग आता प्रोजेस्टेरॉन काय आहे, कुठून येतो तो? तर बाहेर पडलेल्या अंडपेशीपासून हे संप्रेरक तयार होते. यामुळे गर्भाशयातील अंतरस्तरातील ग्रंथी काय होतात, स्रावण्यास सुरुवात होते आणि ते भ्रूणाच्या रोपणासाठी तयार होते. भ्रूणाच्या रोपणासाठी म्हणजे गर्भधारणेसाठी काय आहे आवश्यक? तर गर्भधारणेसाठी कुठला आवश्यक आहे हार्मोन? तर तो आहे प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे. आणि जर फलित अंडपेशी नसेल तर ते शरीराच्या बाहेर पुन्हा निघून जातं. बरोबर? समजलं आहे इथपर्यंत? तर आता बघा, आता 4 टप्पे आपण शिकणार आहोत. ठीक आहे. आता हे 4 टप्पे जे आहे मेन्स्ट्रुअल पिरियडचे, हे जे 4 टप्पे आहेत ते कसे आहेत? ब्लीडिंग फेज म्हणजे रक्तस्राव. आता कसं होणार? अफलित मृत झालेली अंडपेशी, जी अफलित आहे, जसं मी तुम्हाला आता म्हटलं, जी मृत आहे ती शरीराबाहेर काढण्यासाठी गर्भाशयाद्वारे रक्तस्राव केला जातो. ठीक आहे. नंतर बघा फॉलिक्युलर काय सांगितलेलं आहे? अंडपेशी विकासाचा काळ. अंडपेशीच्या विकासाचा काळ कोणता आहे? आता फॉलिक्युलर फेज म्हणजे काय? तर रक्तस्राव पूर्ण झाल्यावर 6व्या दिवसापासून तर 13व्या दिवसापर्यंत हा टप्पा पूर्ण चालतो. ठीक आहे. हजारो अंडपेशींच्या विकासातून केवळ एकच पेशी परिपूर्ण विकसित होते. हा परिपूर्ण विकास करण्यासाठी FSH हा हार्मोन लागतो. जसं मी तुम्हाला सांगितलं ना हार्मोन बद्दल. मी ह्याच्या आधी म्हणून हार्मोन शिकवले की कशासाठी काय हार्मोन लागतात. ठीक आहे. आता बघा, जर अफलित अंडपेशी आहे म्हणजे तिथे जर प्रेग्नन्सी कन्सिव्ह नाही झालेली आहे, अफलित आहे, तर ते शरीराच्या बाहेर टाकलं जातं म्हणजे तो रक्तस्राव असतो. किंवा आता अंडपेशीचा विकासाचा काळ किती असतो? तर बघा, हा जो रक्तस्राव आहे हा पूर्ण झाला. ठीक आहे. पूर्ण झाल्यानंतर 13व्या दिवसापर्यंत हा पूर्ण टप्पा चालतो. ठीक आहे. मग त्याच्यानंतर हजारो अंडपेशी आहे आपल्याकडे, पण त्याच्यापैकी एकच काय होते? परिपूर्ण विकसित होते आणि ती विकसित व्हायला कोणता हार्मोन लागतो? FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन लागतो. ठीक आहे. आता अविकसित फॉलिकल पासून विकसित काय ग्रॅफियन फॉलिकल तयार होण्याच्या टप्प्याला फॉलिक्युलर काय बोलतात? फेज असे म्हणतात. आता अविकसित आहे आणि अविकसित पासून विकसित होत आहे म्हणून त्याला फॉलिक्युलर फेज म्हणतात. म्हणजे काय होत आहे? पुन्हा एक अंडपेशी नवीन तयार होत आहे. याला काय म्हटलं जातं? फॉलिक्युलर फेज म्हटलं जातं. समजलंय? नंतर बघा ओव्ह्युलेशन. ओव्ह्युलेशन काय असतं? बघा 13 दिवसांच्या शेवटी, आता हे 13 दिवस आहे, मी तुम्हाला काय म्हटलं? हा रक्तस्रावापासून किती दिवस चालतं? 13 दिवसाचा हा कालावधी आहे. मग बघा, आता हे काय आहे? 13 दिवस आहे. मग 13 दिवसाच्या शेवटी 14व्या दिवशी जेव्हा परिपक्व फॉलिकल अंड्यातून बाहेर पडून अंडवाहिनीत प्रवेश करतं. म्हणजे आता बघा, आता हे जे ग्रॅफियन म्हणतात, हे ग्रॅफियन फॉलिकल जे आहे म्हणजे अंडपेशीच आहे. तुम्ही याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह होऊ नका. बघा, ज्या 14व्या दिवशी जेव्हा परिपक्व जी अंडपेशी आहे ती काय होते? अंडाशयातून बाहेर पडून अंडवाहिनीमध्ये प्रवेश करते. अंडवाहिनी म्हणजे कुठली वाहिनी? काय म्हणतो? फॅलोपियन ट्यूब म्हणतो. काय म्हणतो? फॅलोपियन ट्यूब. आता त्या ट्यूब मध्ये ती प्रवेश करते, त्या टप्प्याला आपण काय म्हणतो? ओव्ह्युलेशन म्हणतो. आणि हा कालावधी फक्त 24 तासांसाठी शरीरात असतो स्त्रीच्या. किती असतो? 24 तासच. जी फलित अंडपेशी आहे ही फक्त 24 तासच कुठे असते? फॉलोपियन ट्यूब मध्ये असते आणि तोच ओव्ह्युलेशन पिरियड असतो 24 तासांचाच. ठीक आहे. आता कॉर्पस ल्युटियम म्हणजे फलनासाठी योग्य असलेली अंडपेशी. कॉर्पस ल्युटियम मीन्स व्हॉट? की आता समजा अंडपेशीचं पूर्ण मॅच्युरेशन झालंय, मग ती फॉलोपियन ट्यूब मध्ये आली. ठीक आहे. आता बघा, इथे काय आहे? ओव्हरी आहे. ओव्हरी पासून ही काय? फॉलोपियन ट्यूब आहे आणि इकडे काय आहे? गर्भाशय आहे. ठीक आहे. इकडे पण सेम तसंच आहे. इकडे पण ओव्हरी आहे. ठीक आहे. आणि इकडे काय आहे? गर्भाशय आहे. आता इथून ओव्हरीमधून अंडपेशीचा विकास झाला. अंडपेशी कुठे आली? या अंडवाहिनीमध्ये. आता ही कशी आहे? पूर्ण परिपक्व आहे, फुल आहे आणि मॅच्युअर तयार झालेली आहे. हिला आपण कॉर्पस ल्युटियम म्हणणार. ठीक आहे. मग आता कॉर्पस ल्युटियम म्हणजे फलनासाठी योग्य असलेली अंडपेशी, म्हणजे हिचं फर्टिलायझेशन होऊन इथे काय होऊ शकतं? प्रेग्नेन्सी कन्सिव्ह होऊ शकते. इथे फर्टिलायझेशन होऊन झायगोट फॉर्मेशन होऊ शकतं. काय होऊ शकतं? झायगोट फॉर्मेशन होऊ शकतं. जर फलन झाले तर मासिक पाळीचा टप्पा इथे थांबून
होऊन जाईल. ठीक आहे, फलन झालेलं आहे, प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाली म्हणजे काय मासिक पाळी येईल का तिथे नाही येणार, तो टप्पा इथे थांबेल. कॉर्पस ल्युटियमने तयार केलेल्या प्रोजेस्टेरॉन हा हार्मोन गर्भधारणा टिकवून ठेवतो. ठीक आहे, आता कॉर्पस ल्युटियमने तयार केलेला कोण होता, प्रोजेस्टेरॉन होता ना, जो एकदम फलित अंडपेशीपासून काय झाला तर सिक्रेट झाला होता, जसं की मी तुम्हाला इथे सांगितलं बघा. हा बघा, हा प्रोजेस्टेरॉन कुठून तयार झाला होता, अंडपेशीपासून, बाहेर पडलेल्या अंडपेशीपासून तयार झाला होता. समजा जर ते फलित अंडपेशी असेल तर तो काय करतो, गर्भधारणा टिकवून ठेवण्यास मदत करतो. प्रोजेस्टेरॉनला गर्भधारणा हार्मोन म्हणतात. काय म्हटलं जातं याला, गर्भधारणा हार्मोन म्हटलं जातं. इट इज इम्पॉर्टंट. ओके, इथपर्यंत समजलंय सर्वांना. देन पुढे बघा, आता काय दिलेलं आहे, ल्युटियल फेज दिलेला आहे. काय सांगितलं आता, ल्युटियल फेज. आता काय सांगितलं, जर फलन झाले नाही व गर्भधारणा नसेल तर कॉर्पस ल्युटियम. कॉर्पस ल्युटियम म्हणजे काय, आपण काय बघितलं होतं, विकसित एक सेल. ठीक आहे, जसं मी तुम्हाला मागच्या स्लाइडमध्ये सांगितलं की 24 तासानंतर मृत पावते. ती जी 24 तास चाललेली असते. फॉलोबियन ट्यूब मध्ये किती तास असते, फक्त 24 तास असते. ठीक आहे, मग त्याच्यानंतर काय झालं, जर फलन झाले नाही, गर्भधारणा नसेल तर कॉर्पस ल्युटियम 24 तासांनंतर काय होते, डेड होते. ठीक आहे, कुठल्याही सेलचा किंवा कुठल्याही पेशीचा आपला एक कालावधी असतो. जसं आपल्यामध्ये आरबीसीज आहे, ज्या काय आहेत, आरबीसीज म्हणजे लाल रक्त पेशी आहे, यांचा कालावधी किती आहे, 120 दिवस त्या जगतात. डब्ल्यूबीसीज आहे, डब्ल्यूबीसीचा कालावधी किती आहे, 3 ते 6 दिवस त्या जगतात. तसं प्रत्येक पेशीचा आपला कालावधी असतो. तसं ही पेशी 24 तास असते. 24 तासानंतर ती मृत पावते व कॉर्पस अल्बिकन्स या रूपात रूपांतरित होऊन जाते. ठीक आहे, मग शेवटी 15व्या दिवसापासून ते 28व्या दिवसापर्यंत गर्भाशय रक्तस्रावते व 28व्या दिवसानंतर मृत अंडपेशी सोबत 5 दिवस रक्तस्राव चालतो, म्हणजे पुन्हा पहिला टप्पा चालू होतो. अशा पद्धतीने पूर्ण मेन्स्ट्रुअल पिरियड काय असते, सुरू असते. बरोबर. फलन जसं मी तुम्हाला आधी शिकवलेलं आहे, फलन ही प्रक्रिया कशी होते, तर फलनामध्ये फर्टिलायझेशन मध्ये काय होतं, स्त्री युग्मक आणि पुयुग्मक एकत्र येऊन युग्मज म्हणजे झायगोट तयार होते. मग झायगोट तयार झालं, फर्टिलायझेशन, इथे फर्टिलायझेशनची प्रक्रिया झाली. ठीक आहे, आता इथे बघा, इथे काय झालेलं आहे, एक सेल आहे, इथे काय आहे, स्पर्म आहे. तर स्पर्मने काय केलं, फर्टिलायझेशन केलं. ठीक आहे, मग फर्टिलायझेशन नंतर 2 सेल, 4 सेल, 2 पेशी, 4 पेशी, 8 पेशी, मग मेरुला फॉर्म होतो. ठीक आहे, मग काय होतं, मेरुला म्हणजे पेशींचा एक गोळा फॉर्म होतो. त्याच्यानंतर ब्लास्टोसाइट. ब्लास्टोसाइट म्हणजे काय, त्या पेशींच्या गोळ्यामध्ये असा गॅप तयार होतो, सेंटरच्या भागात बघायचे दिसतंय. नंतर काय आहे, ग्लॅस्टुलेशन. इथे बघा, एक साइडला तो जो सेंटरचा भाग आहे तो दुसऱ्या एका साइडला सरकून बाकीचा सगळा भाग एका साइडला सरकायला लागतो आणि नंतर एम्ब्रियो फॉर्म होतं. मग अर्ली फिटस दिलेला आहे आणि मग पूर्ण डेव्हलप होतं फिटस, पूर्ण 9 महिन्याचं. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, फलन असं म्हणतो. ठीक आहे, समजलं. नंतर ह्यामध्ये इम्पॉर्टंट पॉइंट्स तुम्हाला काही दिलेले आहेत. जसं इम्पॉर्टंट पॉइंट मध्ये दिले जुळे. आता ट्विन्स कसे होतात, ट्विन्स कसे होतात तर सारखी दिसणारी बाळ, सारखे दिसणारे बाळ कसं तयार होतं ते, तर बघा, सारखी दिसणारी आयडेंटिकल ट्विन्स, त्याला आपण काय म्हणतो, मोनोझायगोटिक म्हणतो. मोनो म्हणजे काय, एकच. ठीक आहे, मोनो म्हणजे एक, डाय म्हणजे 2, ट्राय म्हणजे 3. बरोबर ना. मग मोनोझायगोटिक मीन्स व्हॉट, की सारखी दिसणारी म्हणजे एकच अंडपेशीपासून तयार झालेले 2 काय, बाळ, त्यांना आपण मोनोझायगोटिक म्हणतो, म्हणजे आयडेंटिकल ट्विन्स म्हणतो, कारण ते एकाच अंडपेशीतून तयार झालेले आहेत. ठीक आहे, काही वेळा विकासाच्या सुरुवातीच्या काळात फलित अंडपेशीचे झायगोटचे 2 विभागात विभाजन होऊन जाते. समजा आता ही एग सेल आहे, इकडे स्पर्मने काय केलं, याला फर्टिलाइज केलं. एक सेल किती होती, एक, स्पर्म किती होता, एक. ठीक आहे, हे पण एक, हे पण एक. पण हे सगळं झाल्यानंतर काय झालं, हे फर्टिलायझेशन झालं. इथे काय झालं आहे, फर्टिलायझेशन प्रक्रिया झालेली आहे. पण त्या फर्टिलायझेशन नंतर याच्या 2 भागामध्ये काय होतात, विभागण्या झाल्या, तर हे काय होतात, 2 बाळ तयार होतात. काय होतात, 2. पण ते काय आहे, मोनोझायगोटिक आहे ना, एकाच पेशीचे 2 भाग झालेले, म्हणून यांना आपण आयडेंटिकल ट्विन्स असे म्हणतो. ठीक आहे, दोन्ही मुले किंवा दोन्ही मुलीच असू शकतात, कारण स्पर्म काय आहे, एकच आहे, एक सेल काय आहे, एकच आहे, म्हणून हे दोघं मुली किंवा दोघं मुलंच होतात. ठीक आहे, समजलं. त्याच्यानंतर बघा, दुसरी आहे विभिन्न दिसणारी जुळे. जुळे, ठीक आहे, जुळी जी मुलं आहेत ते वेगवेगळी दिसतात, पण ते जुळे आहे आणि एक मुलगा आणि एक मुलगी आहे, वेगवेगळे दिसतात ते. मग यांना आपण काय म्हणणार, बघा बघा, डायझायगोटिक म्हणणार. ठीक आहे, आणि हेट्रोझायगोस काय म्हणणार,
झायगोटिक म्हणजे काय? 2 पेशींपासून तयार झालेले. काही वेळा अंडाशयातून म्हणजे ओव्हरी एकाच वेळी 2 अंडपेशी अंडवाहिनीत सोडली जाते. म्हणजे काही वेळा एकच असते, पण खूप रेअरली असं होतं, की एकाच टाईमाला अंडपेशीतून काय होतं, ओव्हरीतून एकाच वेळी 2 अंडपेशी वाहिनीत सोडल्या जातात व दोन्ही अंडपेशीत 2 शुक्राणू, ठीक आहे. 2 अंडपेशी आहेत, ठीक आहे. 2 शुक्राणू आहेत, ठीक आहे. स्पर्म पासून फलित पावतात आणि नंतर बालकांचा विकास होतो. व 2 बालकांचा विकास होतो. ही बालके दोन्ही मुले, दोन्ही मुली किंवा एक मुलगा, एक मुलगी असे असू शकतात. त्याच्यानंतर सेकंड आहे गर्भ म्हणजे फिटस. ओके. आता हे तुम्हाला समजलं की आयडेंटिकल ट्विन्स कोणाला म्हटलं जातं आणि डायझायगोटिक कोणाला म्हटलं जातं. ठीक आहे, समजलं. नंतर आहे सेकंड म्हणजे फिटस. आता ही संज्ञा गर्भाशयातील 2 महिन्यांपेक्षा जास्त वाढत्या बालकास वापरतात. फिटस कोणाला म्हटलं जातं? जो 2 महिन्यापेक्षा सुद्धा जास्त आहे त्याला काय म्हटलं जातं? फिटस. ठीक आहे. नंतर बघा, तसेच 2 महिन्यापेक्षा कमी गर्भाशयात वाढणाऱ्या गोळ्यास भ्रूण म्हणजे एम्ब्रियो म्हणतात. ही टर्म ज्या आहेत या तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत, ह्या लक्षात ठेवा. नंतर मुलांमध्ये पोंगडावस्था मीन्स व्हॉट? प्युबर्टी. प्युबर्टी म्हणजे काय? ही मॅच्युरेशन फेज. ठीक आहे. जेव्हा आपण मॅच्युअर झालेलो आहोत ही फेजला इंग्लिशमध्ये प्युबर्टी तर मराठीमध्ये पोंगडावस्था म्हणतात. मग मुलांमध्ये किती आहे वय? 14 ते 17 वर्षादरम्यान. तर मुलींमध्ये लवकर मुली मॅच्युअर होतात, बोलतो ना आपण मुली लवकर हुशार होतात, तर 10 ते 14 वयापर्यंत ही प्युबर्टी त्या मुलींमध्ये होऊ शकते. ठीक आहे. समजलेलं आहे. जसं बघा, फलन ही प्राण्यांच्या शरीराबाहेर व आत दोन्ही प्रकारे होते. हे तुम्हाला फक्त ॲज नॉलेज दिलेलं आहे, की फलन ही जी प्रक्रिया आहे ती शरीराच्या बाहेर किंवा आत दोन्ही प्रकारे होते. ज्या प्राण्यांच्या शरीरात फलन घडून येते त्यास अंतरफलन म्हणतात. ज्यांचं फलन शरीराच्या आतमध्ये घडतं, फलन सांगितलंय फक्त. ठीक आहे. फलन म्हणजे काय? की फक्त एग सेल आणि स्पर्म एकत्र झालेले आहे, फर्टिलायझेशन झालं आणि झायगोट फॉर्म झालं, त्याला फक्त फलन म्हणतात. ज्या प्राण्यांच्या शरीरामध्ये फलन झालेलं आहे त्याला अंतरफलन म्हणतात. उदाहरण माणूस झालं, कोंबडी पण झालं, तर कोंबडीचं फलन हे आंतरफलन आहे. पण नंतर ती जेव्हा त्या अंड्याला काय देते, ऊब देते, तेव्हा ते एग मध्ये काय होतं, त्याचा एम्ब्रियो नंतर फॉर्म होतो. पण फलन कुठे झालेलं आहे? ते आतमध्येच झालेलं आहे. ठीक आहे. नंतर गाय झालं, म्हैस झालं किंवा मानव झालं. ठीक आहे. नंतर बघा, फलन ही प्राण्यांच्या शरीराबाहेर व आत दोन्ही प्रकारे होते. ज्या प्राण्यांच्या शरीरात फलन घडून येते त्यास अंतरफलन म्हणतात. सेम टू सेम दिलेलं आहे. ठीक आहे. आता इथे तुम्हाला लाईन जरी सेम टू सेम दिलेली असेल, पण इथे तुम्हाला सांगितलेलं डिफरंट आहे. फलन ही प्राण्यांच्या शरीराबाहेर व आत दोन्ही प्रकारे होते. ज्या प्राण्यांच्या शरीरात फलन घडून येते, ज्या प्राण्यांच्या शरीरात नाही तर ज्या शरीरात बाहेर, शरीराबाहेर, ठीक आहे. मीच तसं वाचलं, शरीराबाहेर फलन घडून येते त्यांना आपण काय म्हणतो? बाह्य फलन म्हणतो. ठीक आहे. इंटरनल नाही म्हणत. काय म्हणतो? इथे तुम्हाला अंतरफलन दिलेलं आहे, त्याला आपण काय बोलतो? बाह्य फलन बोलतो. एक्सटर्नल फर्टिलायझेशन बोलतो. ठीक आहे. इथे तुम्हाला इथे चूक दिलेली आहे. इथे काय येणार आहे? एक्सटर्नल फर्टिलायझेशन त्याला म्हटलं जातं. मग एक्सटर्नल फर्टिलायझेशन कोणामध्ये होतं? बेडकामध्ये आणि मास्यामध्ये. फलन ही सगळ्याच प्रक्रिया शरीराच्या बाहेर होतात. बघा, काही सजीवांमध्ये फलनाशिवाय म्हणजे शुक्राणूंच्या संपर्काशिवाय फक्त अंडपेशीपासून जीव निर्माण होतो. तुम्हाला माहिती मधमाशा आहेत, ते बघा उदाहरणामध्ये दिलंय की तिथे शुक्राणू नसतात पण तरी सुद्धा फलन होते आणि ते फॉर्म होतात. जसं की आपण बघतो की ड्रोन्स, वर्कर बी आहे ना, हनी बीज मध्ये बघतो की नाही, मधमाशांमध्ये वर्कर बी असतात, ड्रोन्स असतात. त्याच्यानंतर कुठल्या असतात, एक क्वीन असते, बरोबर. मग ह्या ज्या वर्कर्स असतात या कशापासून झालेल्या आहेत? तर ह्या शुक्राणूच्या संपर्काशिवाय झालेल्या आहेत. आणि ह्या काय होतात? नवीन नवीन एक सजीव निर्माण होतो, याला आपण काय म्हणतो? अभिषेचन म्हणजे काय म्हणतो बघा, पार्थेनोजेनेसिस असे म्हणतात. उदाहरणार्थ मधमाशा, मधमाशांच्या शरीरामध्ये असं फलन केलं जातं. ठीक आहे. तर तुम्हाला स्त्री प्रजनन संस्था आणि काही अजून महत्त्वाचं ह्या लेक्चरमध्ये बघायला मिळालं असेल. लेक्चर आवडलं असेल, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली असेल, कारण हे तुमच्या नॉलेजसाठीही होतं आणि तुमच्या पेपरच्या दृष्टीने सुद्धा होतं. त्यामुळे ह्या व्हिडिओला सगळ्यात जास्त सगळ्या फ्रेंडकडे, सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर टिक्कर मराठी SSC अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया पुन्हा अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.